मुंबईच्या शिवाजी पार्कवर काल राजकीय इतिहासातला एक महत्त्वाचा क्षण पाहायला मिळाला। तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले आणि शिवतीर्थावर राजकीय तोफ धडाडली। या सभेत राज ठाकरे यांनी थेट केंद्र सरकारकडे सवाल उपस्थित करत सरकार फक्त अदानी समूहावरच मेहरबान का असा प्रश्न मांडला। राज ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान भारत, महाराष्ट्र आणि मुंबईशी संबंधित अदानी समूहाच्या विस्तारावर आधारित 3 व्हिडिओ उपस्थितांना दाखवले, जे सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहेत। पहिल्या व्हिडिओमध्ये 2014 ते 2025 या अवघ्या 11 वर्षाच्या काळात अदानी समूहाचा देशभरात झालेल्या झपाट्याने विस्तार आणि विविध क्षेत्रांमधील वाढता प्रभाव समोर आणण्यात आला। दुसऱ्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील वीज, बंदर, विमानतळ आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमध्ये अदानी समूहाचा वाढता सहभाग ठळकपणे मांडण्यात आला। हा विस्तार गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं। तिसऱ्या आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये मुंबई आणि MMR परिसरातील अदानी समूहाचा विस्तार उजेडात आणण्यात आला। मुंबई आणि MMR वर प्रभाव वाढत असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला। या तिन्ही व्हिडिओंद्वारे राज ठाकरे यांनी मुंबईकरांना आणि महाराष्ट्रांना जागवा असं आवाहन केलं आहे। 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येणं आणि त्यातून मांडले गेलेले हे मुद्दे आता केवळ मुंबईपुरते मर्यादित न राहता देशभरात राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत। या मुद्द्यांवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।